आज आपण आलेलो आहोत सरसगडाच्या मोहिमेसाठी। तर तुम्ही इथे बघू शकता बाजूलाच सरसगडाचे आपल्याला बुरुज दिसत आहेत। तर आपण आता थोड्या वेळात चालू करणार आहोत प्रवास। तर सरसगड आपल्या पालीमध्ये आहे, जो आपला अष्टविनायकांपैकी जो मंदिर आहे बल्लाळेश्वर मंदिर, त्याच्या जस्ट पाठीमागेच आपला हा सरसगड आहे। तर आपण आता जाऊया पुढे आणि मग गडाची माहिती वगैरे काय आहे ती आपण घेऊयात। तर मित्रांनो, 20 ते 25 मिनिटाची चढाई केल्याच्या नंतर आपण आता अशा ठिकाणी आले आहोत जिथे आपल्याला इथे खडकामध्ये दगडा कोरलेला दिसतो, आपल्या पायरीमार्ग कोरलेला दिसतो। बघू शकता तुम्ही इथे पुढे। तर हे बघा कशा प्रकारे पायरीमार्ग कोरलेला आहे ते कातलामध्ये। तर हा पूर्ण असं वरती जाण्यासाठी आहे। आणि हे जे दोन बुरुज आपले बांधलेले आहेत ते दोन्ही सुद्धा बुरुज आहेत ते खडकामध्येच कोरलेले आहेत। आता आपण तो खडकामधला पायरीमार्ग जो कोरलेला आहे तो चढून आल्याच्या नंतर आपल्याला इथे समोरच एक गुहा लागते आणि त्याच्या बाजूलाच आपला पायरीमार्ग लागतो तो वरती गडावरती जाण्यासाठी। तर आता ही जी कातलामध्ये गुहा आहे ती कशा प्रकारे आतमध्ये कोरलेली आहे ती आपण बघूयात आणि आतमध्ये काय आहे ते सुद्धा आपण चेक करूया। ते आपल्याला ते बघत असाल एक सूचना फलक लावलेला आहे ते, तर त्याच्यावरून इथे लिहिलेलं आहे की कातळकोट गुहा। तर याचा आता स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता। इथे आपला हा जो एंट्री पॉईंट आहे तो मोठा केलेला आहे आणि आतमध्ये तुम्हाला दिसत असेल तो सेकंड जो एंट्री पॉईंट आहे तो छोटा केलेला आहे। पुढे या, हे बघा हा जो एंट्री पॉईंट आहे हा छोटा आहे आणि त्याच्या पुढचा एक एंट्री पॉईंट आहे तो सुद्धा छोटा केलेला आहे। तर अशा प्रकारे ही गुहा बनवलेली आहे। हे बघा, तर ही गुहा आहे इथे। कालो पण दिसायला लागला टॉर्चकडे मग हे बघा, एवढीच आहे गुहा, जास्त काही मोठी नाही आहे। तर या गुहेचा साधारण स्ट्रक्चर पाहता ही गुहा म्हणजे आपली एक सातवाहन काळामध्ये असू शकते, ज्याचा आपल्या स्वराज्यात एक गुप्तहेरांसाठी वापर केला गेला असू शकेल असा अंदाज असू आहे। ठीक आहे, तर इथे गुहेच्या जस्ट बाहेरच आपल्याला हे पोल पाहायला मिळतात। इथे एक आहे आणि या साईडला सुद्धा आहे, जे त्या काळामध्ये लाकडाचे ओंडके ठोकून इथून जी पागा वगैरे काढू शकतात त्याच्यासाठी केला गेला असेल। तर आता आपण पुढे पायरीमार्गाने सरळ वरती जाऊयात। ठीक आहे, तर मित्रांनो बघू शकता तसे दोन कातळांच्या मध्ये कोरलेला आहे रस्ता पायरीमार्ग। पायरीची जी उंची आहे ती पण एक फुटाची आहे। चढण्यासाठी थोडासा आपल्याला पाय पूर्ण फोल्ड करावं लागतं 90 डिग्री बघा, 90 डिग्रीपर्यंत पूर्ण फोल्ड करावं लागतं। तर मित्रांनो, पायरीमार्ग चढल्याच्या नंतर आपण आता जो आलेलो आहोत पाली दरवाजामध्ये। इथे तुम्हाला दिसत असेल सूचना फलक पण दिलेला आहे।
तुम्ही आता बघू शकता की कशा प्रकारे कातळामध्ये दरवाजा कोरलेला आहे. आणि दुसरं एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आता हा जो आपला बांधकाम आहे इथे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा बघा इथे कोपऱ्यामध्ये एक आउटलेट भेटेल, जो ड्रेन पाणी जाण्यासाठी, पावसाचं पाणी बाहेर निघण्यासाठी. आणि दुसरा जो आहे इथे एक ड्रेन आहे, जो आतमधून पाणी बाहेर येईल. इकडे आतमधून जो पाणी बाहेर येईल तो इकडनं ड्रेन जो आहे पूर्ण दरवाजामधून बाहेर आलेला आहे. तर तुम्ही आता बघू शकता दरवाजा व्यवस्थित चांगल्या प्रकारे बसवलेला आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. तर दरवाजामधून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इथे बघू शकता तुम्ही वरती देवड्या पाहायला मिळतील, जे सुरक्षा कर्मी असायचे पहिले त्यावेळेस दरवाजाचे. तर त्यांना इथे राहण्यासाठी हे देवड्या बांधण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला इथे आता देवड्यामध्ये इथे बघा एक देवडी छोटीशी पाहायला भेटते, जिथे दिवे ठेवू शकतो. आणि तसेच देवडी इथे सुद्धा आहे या साईडला. ते बघा, जिथे जेव्हा इथे राहायचे द्वारपाल, तर त्यांच्यासाठी ते दिवे इथे ठेवण्यासाठी जागा बनवलेली आहे. ठीक आहे. आणि इथे आता तुम्ही जो बोलताय ना आवाज, म्हणजे इको जसा आवाज येतो आपल्या स्पीकरमध्ये माईक वगैरे, तसा आवाज इथे डबल येतोय. इथे बोललेला आवाज बघा, तुम्हाला क्लिअर येत असेल तर कसं बोलतोय मी, आणि मी त्या साईडला जातोय. आता इथे मी बोलतोय तो आवाज बघा. आता तुम्ही ही जी सजावट पाहू शकता, आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, तर त्यावेळेस प्रत्येक गडावरती शिवप्रेमींनी शिवजयंती साजरी केली. तशाच प्रकारे या गडावरती सुद्धा शिवजयंती साजरी केली गेलेली आहे. आणि एक दुसरं एक सांगायचं म्हणजे आता हा तुम्ही पूर्ण जो दरवाजा बघितलात, पाली दरवाजा, हे देवडे वगैरे बघितल्यात, आणि हा जो आता पायरी मार्ग आहे ते कशा प्रकारे कोरीव केलेला आहे या कातळामध्ये, ते आपल्याला एक उत्तमरित्या पाहायला मिळतं इथे. आणि आता आपण पुढे जाऊयात. पाली दरवाजाच्या मधून वरती आल्याच्या नंतर आपलं तिकडे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल, तिकडे जो पायरी मार्ग आहे तो आपल्याला बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी आहे. आणि आता आपण इकडे उजव्या साईडला आलेलो आहोत. आपण आता ध्वजस्तंभाकडे जाऊया. तर मित्रांनो, 1346 मध्ये जेव्हा निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने सिंहगड, तोरणा आणि पुरंदर हे किल्ले जेव्हा जिंकून घेतले, त्याच्यानंतर तो कोकणामध्ये उतरला. कोकणामध्ये उतरल्यानंतर त्याने आपल्या सुधागड, कोरीगड आणि हा सरसगड आणि सुरगड हे किल्ले जिंकून घेतले. ठीक आहे. तर निजामशाहीनंतर हे सगळे जे किल्ले आहेत ते आदिलशाहीच्या ताब्यामध्ये गेले. तर आता आपण पुढे जाऊयात, पुढे काय आहे ते बघूया. ठीक आहे. तर मित्रांनो, ध्वजस्तंभाकडून वरती आल्याच्या नंतर आपल्याला इथे आता पाण्याचे टाके पाहायला मिळतात. तर बघूया कशा प्रकारे बांधलेला आहे पाण्याचा टाका. तर हे बघू शकता, एक आयत आकृतीमध्ये पाण्याचा टाका आहे. आणि इथे त्याच्या जस्ट बाजूलाच आपल्याला दुसरं एक सूचना फलक पाहायला मिळतोय. इथे पुरातन वाड्याचे अवशेष म्हणून असं लिहिलेलं आहे. पण इथे आता थोडंसं कन्फ्युजन होतं आहे की अवशेष नक्की कुठे असू शकतात पाण्याचे, कारण की पूर्ण हे झालेलं आहे, खराब झालेलं आहे, जागा ढासळलेले आहेत, अवशेष पण त्याचे काही राहिलेले नाही आहेत. आणि पुढे चालल्याच्या नंतर इकडे आपल्याला बघा, इकडे कातळामध्ये काही हे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात, जिथे लाकडाचे खांब असू शकतात. हे आपल्याला लाईनीमध्ये इथे दगडामध्ये कोरलेले होल दिसत आहेत. त्याच्यामध्ये लाकडाचे खांब रोवून एक बोलतात ना बाल्कनी टाईप वगैरे असं काही करू शकतात इथे. जेणे आता आपण बाले किल्ल्यावरती जात आहोत. तर तुम्हाला आता इकडे डाव्या बाजूला दिसत असेल, इकडनं सुद्धा आपल्याला रस्ता आहे वरती जाण्यासाठी. आणि या साईडने सुद्धा आपल्याला पायरी मार्ग आहे जाण्यासाठी. तर आपण पहिल्यांदा या साईडने जाणार आहोत आणि उतरताना त्या साईडने आपण इकडे येणार आहोत. तर ठीक आहे, चला आपण आता बाले किल्ल्यावरतीच भेटूयात. आणि मध्ये जर काही आपल्याला बघण्यासारखं भेटलं तर नक्कीच आपण तिथे पण माहिती देऊ. आणि हा पूर्ण तुम्हाला शहर दिसते, हे पाली शहर वसलेलं आहे खाली सरसगडाच्या पायथ्याशी. इथेच खाली तुम्हाला दिसणार नाही, पण मंदिराचा कळस बल्लाळेश्वराचा दिसतो आपल्याला. तुम्ही इकडे बघू शकता,
ही पूर्ण जी गडाची तटबंदी असते ती आहे पूर्ण इथे आलेली. हा तुम्हाला इथे दिसतोय हा बुरुज आहे, बाजूला आहे तो. आणि त्यात झाडं आहेत त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही, पण हा बुरुज आहे. ठीक आहे. आणि ही तटबंदीमध्येच कशा प्रकारे पायरी मार्ग बांधलेला आहे आपल्याला दिसतो इथे. ठीक आहे. हे बघा इथे पायरे, ही जी तटबंदी आहे ही ढासळलेली आहे पूर्ण, एक एक दगड निघत चाललेला आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित इकडनं येत जा. तर मित्रांनो, आता आपण आहोत सरसगडाचा महादरवाजा. तर तुम्ही आता बघू शकता महादरवाजा कशा प्रकारे आहे इथे आता बनवलेला. आणि त्याचा जो पायरी मार्ग आहे हा इथला दरवाजामधला तो पूर्ण ढासळलेला आहे. तुम्हाला दिसत असेल बुरुजाच्या मध्ये आपल्याला काही मारजंग्या पाहायला मिळत आहेत. आणि तुम्ही इकडे पण बघू शकता की जे बुरुज आहेत आणि तिकडे तुम्हाला खाली दिसत असेल तो चिलकती बुरुज. अशा प्रकारे पूर्ण ढासळलेला आहे तो. आणि हा जो महादरवाजामध्ये येण्याचा मार्ग आहे तो सुद्धा पूर्णपणे ढासळलेला आहे. आणि तसंच या साईडला वरती पण तुम्ही बघू शकता की जे बुरुजचे काही अवशेष आहेत ते सुद्धा ढासळलेले आहेत. तर आता आपण वरती जाऊया महादरवाजामध्ये आणि तिथे पाहूया. तर यापुढे पूर्ण ढासळलेलं आहे, त्याच्यामुळे उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी खूप त्रास होतो. आणि हे काही असे दगड निघत आहेत. ठीक आहे. तर आता आपण आहोत महादरवाजामध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे दरवाजा बसवण्यात आलेला आहे. आणि दरवाजा जो आहे पूर्ण दगडामध्ये आहे इथे बांधलेला तुम्ही बघू शकता. आणि प्रवेशद्वार जो महादरवाजाच्या वरतीच बघा तुम्हाला डिझाईन जे नक्षीकाम आहे ते पाहायला मिळत आहे. तर आतमध्ये जाऊया आपण. तर आपण मगाशी जो पाली दरवाजा बघितला, तर त्या पाली दरवाजाच्या मागे आपल्याला लाकडी जे अडसर ठेवण्यासाठी जे बांधलेले असतात होल, ज्याच्यामध्ये लाकडाचे अडसर टाकले जातात, तिथे पाहायला नाही भेटले, पण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. दोन साईडला आहेत. तर दरवाजा बंद करण्यासाठी इथे लाकडी अडसर टाकला जायचा. ठीक आहे. आता आपण दरवाजाच्या वरती जाऊया. तर मित्रांनो, आता आपण दरवाजाच्या वरती आलेलो आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्याला मारजंग्या इथून पूर्ण दिसतंय खाली. आणि जर खालचा रस्ता पण आपल्याला दिसतोय महादरवाजासाठी येण्यासाठी आहे, तो क्लिअर दिसतोय. तर इथून शत्रूवरती खाल्लं सुद्धा केलं जाऊ शकतो. गरम तेल, उकळतं पाणी वगैरे त्याच्यावरती टाकलं जाऊ शकतो. हे बघा इथे सुद्धा आहे मारजंग्या. आणि या साईडला सुद्धा आहे. तर या काही जंग्या ज्या आहेत त्या बुरुज ढासळल्यामुळे पूर्ण त्या बंद झालेल्या आहेत. हे बघा. तर त्याचे आपल्याला थोडेफार अवशेष काही पाहायला मिळतात. आणि हा एक दरवाजाचा असा स्ट्रक्चर आहे की जर शत्रू जर का आतमध्ये आला तर वरती असणारे सैनिक त्याच्यावरती आरामात हल्ला करू शकतात वरतून. ठीक आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता बाजूलाच आपल्याला हा एक असा दगड दिसतोय बघायला, ज्याच्यामध्ये होल आहे. तर याचा उपयोग जे मशाल असायची ते ठेवण्यासाठी इथे केला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आता आपल्याला समोर जे दिसत आहेत ते काही हे आहेत चौक्यांचे अवशेष आहेत जे शिपाई राहायचे त्यांच्यासाठी. आणि इथे बाजूलाच आपल्याला खांबटाके पाहायला भेटते पाण्याचा डाव्या बाजूला. तर आपण आता पहिला खांबटाके पाहूया पाण्याचे आणि नंतर पुढे जाऊया. तर मी मगाशी चुकून बोललो खांबटाके म्हणून पाण्याचे. तर पाण्याचा टाका आहे नॉर्मल. तर इथे बघू शकता कशा कातलाच्या आतमध्ये कोरलेला आहे पाण्याचा टाका. हे बघा. आणि पाणी थोडं खराब आहे शेवाळ आल्यामुळे, पण किती खोल आहे हे आपल्याला इथे दिसतोय. आतमध्ये काय अवशेष आहे त्याचे ते क्लिअर दिसतोय. ठीक आहे. तर पाण्याचा टाका बघून झाला. आता आपण पुढे इकडे बुरुजावरती जाऊया. तर मित्रांनो, पाण्याचा टाका बघितल्याच्या नंतर थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला इथे दिंडी दरवाजा दिसतोय. तर तो आता आपण पाहूयात कसा आहे.
बघू शकता तुम्ही, नॉर्मली 5 फूट 4 इंच तरी असेल हाईट याची जी एंट्री हाईट आहे. आणि इथे बघू शकता, इथे सुद्धा अडसर टाकण्याची आहे बनवलेला, अडसर टाकण्यासाठी हा दरवाजा आहे जो खाली बुरुज आहे, चिलखती बुरुज. आपण चुकीच्या ठिकाणावरून उतरलो. इथे बघा, हा इथे आपल्याला पायरी मार्ग दिसतोय. पाहायला उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे आणि हा चिलखती बुरुज आहे. आणि हा आपल्याला इथे पाण्याचा टाका पाहायला भेटतोय, चंद्रकोर टाके. चिलखती बुरुज, ज्याच्यावरून हा जो बाजूचा परिसर आहे तो आपल्याला पूर्णपणे दिसतोय. आणि अजून पुढे काय आहे ते आपण बघूया. तुम्ही जर बघितलात तर या टाक्याचा जो आकार आहे हा चंद्रकोरमध्ये आहे. त्याच्यामुळे याला तिथे सूचना फलकावरती नाव दिलेलं आहे चंद्रकोर टाका म्हणून. असं आहे. पाणी तर आता सध्या याच्यामध्ये जास्त नाही आहे, थोडंच आहे. पुढे काहीतरी दिसतं आपल्याला, तर ते पाहूया. तर चंद्रकोर टाका पाहिलं आपण पाण्याचं. आणि तिथून थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला इथे बघा शौचकूप, जो शौचकूप आहे इथे पाहायला मिळतोय. कशा प्रकारे आहे बघा इथे बांधलेला. तो सुद्धा याची बाजूची जी भिंत आहे ते ढासळलेली आहे. आणि शौचकूपच्या पुढे आपल्याला एक तिथे 2 बुरुज दिसत आहेत. तर आता तिथे नेमकं काय आहे ते आपण तिथे जाऊन पाहूया. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे दिसतोय सूचना फलक लावलेला आहे की गुप्त दरवाजा म्हणून. म्हणजे जर चुकून शत्रू आतमध्ये आला तर या गुप्त दरवाजाने इकडनं बाहेर निघून तिकडनं महादरवाजामधून बाहेर निघू शकतो. कारण की महादरवाजाची जर तुम्ही वाट बघितली तर एवढी व्यवस्थित नाही आहे. आणि इथे पण बघा तुम्ही, गुप्त दरवाजाचा जो आहे रस्ता तो सुद्धा व्यवस्थित नाही आहे. म्हणजे इथून तर शत्रू येऊ शकत नाही हे नक्की आहे. हा गुप्त चोर वाट जी बोलतात ते इथून बाहेर निघण्यासाठीच आहे. पाहू शकता कशा प्रकारे आहे. मित्रांनो, आता गुप्त दरवाजामधून आम्ही वरती जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आता जो माझा भाऊ शिरतोय त्याची हाईट आहे 5 फूट 7 इंच अशी आहे. तर त्याला थोडंसं जायला कठीण जाते. तर आता मी पण सुद्धा ट्राय करते जाण्याचं, कारण की आतमध्ये जो जाण्यासाठी जो स्पेस आहे तो छोटा आहे. आणि इथे तुम्हाला इथे सुद्धा दिसेल 2 होल आहेत दिलेले. अडसरसाठी आहे की कशासाठी होते ते सांगू शकत नाही. तर आता इथून वरती जाऊयात आपण. तर दरवाजामधून आतमध्ये आल्याच्यानंतर स्पेस थोडा मोठा आहे. तर इथे बघू शकता कशा प्रकारे गुप्त दरवाजा बनवलेला आहे. तर इथून आता आपण वरती निघणार आहोत. आणि हा पूर्ण रस्ता वरती आल्याच्या नंतर आपल्याला आता इथे कातळामध्ये कोरलेले खोल्या पाहायला मिळतात आपल्याला. ते पाहूच आपण. पण इथे बघा, हा आपल्याला इथे फलक पाहायला भेटतोय ज्याच्यामध्ये जो हा आपण आता गुप्त दरवाजामधून आलो तर तो आपल्याला अगोदर अशा अवस्थेमध्ये पाहायला मिळालेला, कारण की त्याचे काही अवशेष दिसतच नव्हते. त्याच्यानंतर तो साफ करण्यात आला आणि त्याच्यानंतर मग असा दिसायला लागला तो. त्याच्यामुळे आता आपल्याला ते समजतंय की इथे गुप्त दरवाजा होता. ठीक आहे. तर हे जे मोहीम केलेली आहे तर इथे बघा त्यांचे नाव वगैरे दिलेले आहे, त्यांची इंस्टा ID वगैरे, फेसबुक पेज. तर नक्कीच यांना फॉलो करा आणि त्यांच्या या कार्याला सलाम आहे. आणि आता आपण इथे खोल्या पाहूयात. तर या काही खोल्या आहेत कातलामध्ये कोरलेल्या, अशाच अजून पुढे आहेत. तर मित्रांनो, आता ही खोली बघून झाल्याच्या नंतर आपण आता थोडं आणखीन पुढे जाणार आहोत. तिथे काय आहे ते सुद्धा आपण बघूयात.
पुढे आल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा इथे पाण्याचं टाकं सापडतं आहे आणि त्याच्या खाली लिहिले आयनाचा हौद म्हणून. तर तो कशा प्रकारे कातलामध्ये कोरलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पूर्ण कातलामध्ये कोरलेला आहे. दिसते का? अंधार असल्यामुळे जास्त काही दिसत नाही आहे त्याच्यामध्ये, पण आपण जेवढं होईल तेवढं शक्य दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि आता इथे अजून पुढे आपण जाऊया. पुढे काय आहे ते सुद्धा पाहूया आपण. तर मित्रांनो, आयनाचा हौद पाण्याचं टाकं पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्याच पुढे गणेश टाकी म्हणून पाण्याचा टाका लागतो. तर इथे पाणी थोडंसं स्वच्छ आहे आणि तुम्हाला दिसत असतील इथे मासेसुद्धा आहेत पाण्यामध्ये, त्याच्यामुळे हा पाणी स्वच्छ राहिलेला आहे. तर बघा पाण्याचा टाका आणि आतमध्ये खांबसुद्धा आहे गणेश टाक्यामध्ये. समोर तुम्हाला आतमध्ये दिसत असेल आणि पाणी स्वच्छ आहे, पिण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आता आपण इथे बघत आहोत कातळ कोरीव शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असेच आपले काही नमुने आपल्याला भेटतात प्रत्येक गडावरती. जे गडाला आपली स्वतःची प्रॉपर्टी समजतात ते हे असे उद्योगधंदे करत बसतात. तर हे असे कुठे जरी तुम्हाला भेटतील तर त्यांना नक्कीच चोप द्या आणि त्यांना अद्दल चांगली घडवलीच पाहिजे की हे त्यांच्या बापाची जागीर नाही आहे. आणि जस्ट त्याच्या बाजूला कातल कोरीव शिल्पाच्या बाजूला आपल्याला सती शिळा पाहायला मिळते. जे पहिल्या काळी एखादा शिपाई जर वीरमरण आलं, त्याला वीरगती प्राप्त झाली तर त्याच्याबरोबर त्याची जी हे अर्धांगिनी असायची तर ते त्याच्यासोबत सती जायची. तर हे ते सती शिळा आहे आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्याच्याच बाजूला इथे व्यापारी लावा जमा आहे. व्यापारी तर मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी आहोत जिथे तुम्हाला मोठे मोठे खांब दिसतात. तर हे ॲक्च्युली धान्य कोठार आहे. हा एक जागा बघा इकडे या साईडला आणि त्या साईडला सुद्धा. तर हे पूर्ण जे आहे ते धान्य कोठार आहे. तर नक्कीच इथे लक्ष द्या. ते व्यवस्थित क्लीन वगैरे केलेले आहेत, साफसफाई ठेवलेली आहे याची. तर केवढे मोठे धान्य कोठार आहेत तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कातलामध्ये हे धान्य कोठार कोरलेले आहेत आणि हे मधोमध जे खांब दिलेले आहेत सपोर्टसाठी तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. या साईडला सुद्धा धान्य कोठार आहे, तुम्ही बघू शकता. एक इकडे आणि त्या साईडला हे असे धान्य कोठार आपल्याला इथे पाहायला मिळतात. चला. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या डोंगरामध्ये कातळ शिल्पामध्ये शिल्प दिसतोय गणपतीचं, गणेश शिल्प. तर याचं असं उदाहरण जोडलेलं आहे, दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही आणि पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही, असं याचं हे नमूद केलेलं आहे. बल्लाळेश्वराची आरती आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचं हे उदाहरण म्हणजे हा सरसगडावर केलेली ही मूर्ती. तर मित्रांनो, धान्य कोठार बघितल्याच्या नंतर आपण पुढे आलेलो आहोत आणि हा जो पाण्याचा टाका तुम्ही बघताय तर त्याच्या इथे खालीच आपल्याला दिसतंय हे काही होल मारलेले आहेत जे खांब टाकण्यासाठी. ते पावसाळ्यामध्ये जे पाण्याची झडप काढण्यासाठी हे इथे खांब लावून वरतून असं त्याला झडप द्यायचे, कारण की जो पाणी आहे तो टाकीमध्ये पडून पाणी खराब नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी हे होल मारलेलं आहे. तर आता आपण इकडनं पुढे बालेकिल्ल्यावरती जाऊयात. आपण तिकडनं धान्य कोठार वगैरे पाहून आल्यानंतर आता महादरवाजाच्या जवळ आहोत. तर आता महादरवाजाच्या समोर आपल्याला हे जे पारेकरांच्या चौक्या आपल्याला पाहायला मिळते तर त्यांचे अवशेष वगैरे इथे बघा आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायला मिळतं. इथे आता तुम्ही वरती या, त्याचं बांधकाम वगैरे कशा प्रकारे केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर हे बघा कशा प्रकारे बांधकाम केलेलं आहे. हा जो जोता वगैरे त्याचं बांधकाम तुम्ही पाहू शकता, पायरी वगैरे. त्याच्यानंतर हे शिवजयंती वगैरे झाली त्यावेळेस हे जे सजावट केलेली होती तर त्याचे हे काही त्याला फुलं वगैरे हार पाहायला मिळत आहेत त्याचे. ठीक आहे. आता इकडे तर आता आपण आहोत चौकीच्या बाजूलाच दिंडी दरवाजा आहे. तर आता आपण दिंडी दरवाजा पाहूयात कशा प्रकारे बांधलेला आहे. उतरण्यासाठी रस्ता सुद्धा ढासळलेला आहे, त्याच्यामुळे थांबवून उतरावं लागतं. पाहू शकता अशा प्रकारे दिंडी दरवाजा बनवलेला आहे आणि इथे सुद्धा आपल्याला
अडसर टाकण्यासाठी जागा पाहायला मिळते. हा बघा तुम्ही किती आतमध्ये खोल आहे. ठीक आहे. आणि इथून जो एक रस्ता आहे आपला हा इथे जे खाली आपल्याला चिलखती बुरुज आहेत तिथे जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर आता आपण चिलखती बुरुजावरती जाऊया. तुम्ही बघू शकता तटबंदीमध्येच कशा प्रकारे पायरी मार्ग आहे हा ते. तर बघू शकता आता तुम्हाला इथे खाली चिलखती बुरुज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथून सुद्धा आपल्याला आजूबाजूच्या परिसरावरती व्यवस्थित लक्ष टाकू शकतो आणि काही जंग्या पण तिथे पाहायला मिळत आहेत. आणि इकडे हा वरती बुरुजाकडे येण्यासाठी दुसरा मार्ग आहे इथे. आणि आता तुम्ही पाहत असाल तर पूर्ण चिलखती बुरुजाची जी हे आहे तटबंदी आहे म्हणजे ढासळलेली आहे. तर काही काळाने तर ती तटबंदी दिसणार सुद्धा नाही. तर मित्रांनो आता आम्ही गडाच्या टॉप पॉईंटवरती आलेलो आहोत आणि त्यात आपल्याला बालेकिल्ला वगैरे पाहायला मिळेल. आणि इथे आपल्याला काही एक सूचनात्मक पाहायला मिळतं की हा जो जागा आहे इथे जे काही अवशेष दिसते ते पुरातन वाड्याचे अवशेष म्हणून असं इथे संबोधलेलं गेलेलं आहे. फारसा काही इतिहास इथला नाही आहे. त्याच्यामुळे आता आपण पुढे जाऊया आणि पुढे काय आहे ते पाहूया. तर मित्रांनो हा गड जेव्हा स्वराज्यामध्ये सामील झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगड या दोन्ही गडांची सबनिशी दिली. आणि सुधागड आणि सुधागडच्या देखभालीसाठी 5,000 होऊन आणि सरसगडाच्या देखभालीसाठी 2,000 होऊन त्यांना देण्यात आले त्यावेळी. त्याच्यानंतर पुढील कालखंडात भोर संस्थानाकडे हा गड ताब्यात गेला. भोर संस्थानाच्या तर मित्रांनो आता इथे तुम्ही पाहू शकता इथे सूचना फलक लिहिलेला आहे की पुरातन वाड्याचे अवशेष. पण जर आपण इथे पाहिलं तर इथे आपल्याला मचार पाहायला भेटते. तर हे तर प्रत्येक गडावरती झालेलं आहे आपण पाहू शकता. आणि आता आपण इकडनं पुढे मंदिरामध्ये जाऊयात. तर मित्रांनो आता आपण आहोत सरसगडाच्या बालेकिल्ल्यावरती. आणि बालेकिल्ल्यावरून आपल्याला इकडे तुम्ही समोर बघत असाल तर समोर आपल्याला दिसतोय तैलबैला किल्ला. त्याच्या बाजूला आपल्याला दिसतोय सुधागड. त्याच्या पुढे आपल्याला दिसतोय घनगड. आणि याच्या तैलबैलाच्या जस्ट लेफ्ट साईडला आपल्याला दिसतोय कोरीगड. हे 4 किल्ले इकडनं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथून लक्षसुद्धा ठेवू शकतो त्या किल्ल्यांवरती. ठीक आहे. आणि आता आपण इथून डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊयात दर्शनासाठी. शंकराच्या मंदिरामध्येच आपल्याला या इथे विरगळी पाहायला मिळतात. तर ह्या इथे विरगळी आहेत. तर यांचं वाचन कसं केलं जातं याची व्हिडिओ आपला एक घनगड म्हणून एक व्हिडिओ आहे चॅनलवरती. जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा चॅनलला. तर मित्रांनो आजची आपली सरसगड ही मोहीम पूर्ण झालेली आहे. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.